हॅलो, नमस्कार. मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन ब्लॉगला आज पुन्हा एकदा मी नवीन सुरुवात करत आहेत. इथं तुम्ही बघितलं असेल की माझा चेहरा म्हणजे पूर्ण उतरलेला आहे. असं एकदम चेहरा जसं काही त्या चेहऱ्यावर काही तेजच नाही आहे. का तर झोपच कसली झाली नव्हती आणि सकाळ सकाळ उठावं लागलं. कारण की रात्रभर काय झालं होतं काय काय कळतच नव्हतं. पण झोपच लागत नव्हती. असं पण नाही की ॲक्च्युली ते माझ्यासोबत कधी घडतं, ज्या दिवशी मी दुपारी झोपलेली असेल ना, तर त्या दिवशी संध्याकाळी मला हा प्रॉब्लेम येतो की मी दुपारी जर झोप खाल्ली ना, तर मला संध्याकाळी 12, 1, 2 वाजले तरी झोपच येत नाही लवकर. तर तो तसा म्हणजे तसं माझ्या बाबतीत घडलं होतं. तर मी आदल्या दिवशी पण झोपच नव्हती घेतली. पण काय माहीत पण मला झोपच लागत नव्हती. अजिबात म्हणजे अजिबातच नाही. तर चला असू द्या. तर इथं चाललेला आमचा शेक वगैरे बनवायचा माझा. आणि इथं मी विसरले की मी केळी टाकलेली नाही आहे आणि डायरेक्ट दूध टाकलं आणि फिरवलं. जे दूध बाहेर आलं पटपट, पटपट, पटपट की काही समजलंच नाही. परत मग सगळं ते व्यवस्थित केलं, पुसलं वगैरे आणि नंतर मग ग्लासमध्ये ओतून ठेवलं. कारण की अंघोळ वगैरे झाल्यानंतर त्यांना ते लागतं. त्याच्यानंतरची गोष्ट आहे म्हणजे ती म्हणजे कणिक वगैरे मळून घेतलं होतं आणि मला आता भाजी वगैरे करायची होती, त्याची तयारी मला करायची होती. तर त्याच्यानंतर बाकीचं त्यांचं तर आता आवरून वगैरे चाललंच होतं आणि नंतर मग हे त्यांचं जे शेक बनवलं होता तो बाजूला काढून ठेवायचा होता आणि थोडा जो शिल्लक होता तो मिक्सरच्या भांड्यामध्येच ठेवला होता. तो घेतला आणि मी स्वतः पिला. कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक आपली स्वतःची जी हेल्थ म्हणजे आपलं आरोग्य आपल्या हातात आहे कसं ठेवायचं. आणि आत्ता ह्या धावपळीच्या गोष्टींमध्ये किंवा हे यूट्यूब, एडिटिंग, मुलांची कामं असतात घरामध्ये, बाकीची पण आपल्याला घरात कामं असतात, पोछा मारणे, झाडून, आवरून, भांडी, स्वयंपाक. प्रत्येक बाईच्या नशिबाला हे असतं म्हणजे असतंच. नशिबाला म्हणण्यापेक्षा हे एक पुरुष जरी एखाद्या घरात असेल ना, काम करणारा की बाबा त्याच्या घरात एक लेडीज नाही आहे, तर तो तो पुरुषसुद्धा ती बाहेरची कामं करून हे घरातली कामं करतो. तर हे जे लोकं घरातली कामं करतात ना त्यांनाच माहीत असतं. अरे बापरे! किती वेळा घरात मुलं धिंगाणा मस्ती करतात, हे सांड ते सांड, तर घरात किती वेळा झाडून वगैरे काढावं लागतं. हे त्या घरात त्या बाईलाच माहीत असतं, त्या स्त्रीलाच माहीत असतं की घरामध्ये किती कचरा, किती धिंगाणा मुलं करत असतात किंवा कोणती वस्तू किती वेळा जागेवर आपण ठेवायची. खूप म्हणजे खूप 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 सांगू शकत नाही आपण. त्याच्यानंतर मग आवरून वगैरे नाही का चपाती वगैरे आता त्यांना जायची घाई तर झालीच होती. मग पटपट, पटपट कणिक वगैरे मळून घेतली. ऑलरेडी माझी भाजी वगैरे झाली. तोपर्यंत त्यांच्या नंतर मग आता आले आणि शेक वगैरे त्यांनी घेतला आणि शेक घेतच होते ते. आणि इकडं माझं जे चपाती लाटायचं आवरायचं चालू होतं ह्या घरातून त्या घरात. त्यात त्यांना घाई झाली होती, पण त्यात अन्वीला पण तिचं पण आवरून तिला स्कूलला पाठवायचं होतं. त्याच्यानंतर ॲक्च्युली केळी वगैरे टाकून घेतली परत त्या शेकमध्ये. ते तसंच ठेवलं होतं. मला बिना केळीचं आवडतं त्यामुळे मी पिऊन घेतलं. आणि ज्यावेळेस त्यांना पहिला देते त्याच्या अगोदर मी म्हटलं की तोपर्यंत त्यांचं बाकीचं आवरून होईल, तोपर्यंत त्या शेकमध्ये केळी वगैरे टाकून आपण बारीक करून घ्यावं परत. तर त्यांचं मग झालं होतं आणि माझ्या इकडे राहिलेल्या ज्या चपाती पोळी वगैरे शिल्लक होत्या करायच्या, त्या पण मी करून घेत होते. कारण की मला म्हटलं आता वाटलं की नको त्या चपात्या आता राहिल्यात ना, तर त्या 2 मिनटात ठेवाव्यात आणि पटकनी आवरून घ्यावं. तर ते त्याच्यानंतर विषय असा झाला होता की त्यांचा जो टिफिन आहे, तो टिफिन घरामध्ये अन्वीने काल बिस्किट वगैरे त्यात ठेवले होते आणि तो टिफिन मी रात्री धुवून ठेवला होता. पण अन्वीने ते बिस्किट वगैरे ठेवल्यामुळं परत तो धुवून वगैरे घेतला व्यवस्थित. क्रीम काढते आणि त्या टिफिनमध्ये वगैरे ठेवत होती ती. मम्मी हे मला सकाळी दे वगैरे असं चाललं होतं तिचं. मग तो काढला, ते काढून वगैरे ठेवलं परत व्यवस्थित आणि दादा बघा बाहेर जाऊन बसलेत. उभा राहिलेत बाहेर जाऊन. का तर त्यांना उशीर झाला होता. ते म्हटले मी येणारच नाही. त्यांना म्हटलं एक 10च मिनटं द्या म्हटलं, झालं आहे म्हटलं सगळं, टिफिन देते तुम्हाला. तर ते मला म्हणले होते नाही नाही मला ह्या टायमिंगला टिफिनच हवा आहे, नाहीतर मी बिना टिफिनचाच जातो असं बोलले. आणि तसे काही धमकी दिल्यासारखंच मला देत होते. त्याच्यानंतर मग त्यांना टिफिन वगैरे दिला आणि ते गेले निघून. त्याच्यानंतर मग देवपूजा वगैरे सगळे देव वगैरे आहेत ते सगळे घासून वगैरे व्यवस्थित पुसून वगैरे घेतले. देवपूजा वगैरे झाली आणि देवपूजा झाल्यानंतर मग ग्रीन टी घेतली थोडीशी पहिला.
कारण की चहाची सवय मोडायची आहे. कारण की मला दिवसातून 2 ते 3 कप चहा लागतो आणि खरंच चहा पिणं आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. त्यामुळे अजिबातच घ्यायचा नाही. त्याच्यानंतर जो व्हिडिओ हा आहे ना, तो डायरेक्ट ड्रायफ्रूट मी हे टाकते ते दाखवण्यासाठी मी हा छोटासा व्हिडिओ तिथं शूट केला होता. तर त्या शेकमध्ये मी काय काय टाकते ते. त्याच्यानंतर मग इथं आम्ही थोडं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो. बाहेर गेल्यानंतर अन्वीला लागली होती भूक आणि माझ्यासोबत मुंगसे भाऊ म्हणून त्यांचे मित्र आहेत, तर ते आले होते. तेच आम्हाला गाडीवर वगैरे घेऊन गेले होते. तर त्याच्यानंतर मग हे खाऊन पिऊन आमचं थोडंसं झालं आणि झाल्यानंतर मग आमचं चाललं होतं की आता नाही का बाहेर. आणि त्यांना मंचुरियन एवढं तिखट लागत होतं की डोळ्यातनं पाणी येत होतं, एवढं त्यांना तिखट लागत होतं. त्याच्यानंतर मग इथं गाडी बघा रोडच्या मध्येच कशी लावली आहे बावटांनी. खरंच काहीच मॅनर्स नाही आहे की गाडी कुठे लावावी काय वगैरे. गाडी लावता लावता त्याने पाठीमागे एकाला धडक पण दिली नाही, ॲक्सिडेंट पण झाला आणि गाडी मग तिथंच थांबली होती खूप वेळ. त्याच्यानंतर आमचे हे दादा आहेत जे आमच्या इथंच वेलकम गिफ्ट शॉपिंग म्हणून त्यांचं शॉप आहे आणि तिथंच मग गिफ्ट वगैरे बहिणीच्या मुलाचा बड्डे होता म्हणून बहिणीच्या मुलाच्या बड्डेसाठी ही गाडी घेतली होती. त्याच्यानंतर इथं भैया वहिनी, भैयाचा मुलगा वगैरे सगळे आले होते. काकू आली होती, मम्मी आली होती तिकडून आणि इकडून मी गेलो होतो. बाकी कोणाला यायला जमलं नाही कारण त्या दिवशी खूप गर्दी होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चांदीच्या ग्लासमध्ये चांदीचा जो आता तुम्ही जेवताना बघितला असेल चांदीचा जग. आत्ता चांदी वगैरे एवढी महाग झाली आहे की चांदीचे जग वगैरे हे ग्लास वगैरे यूज करणं म्हणजे होऊच शकत नाही. पण माझ्या बहिणीच्या घरी त्यांचंच मॅन्युफॅक्चरिंग आहे. म्हणजे चांदीच्या वस्तू वगैरे बनवली जातात, ताटं ग्लास म्हणजे चांदीच्या वस्तूच बनवली जातात. आपले मूर्ती मोठे मोठे मुखवटे असतील, दरवाजे असेल, चांदीचं जे काही करता येईल ना ते सगळं काम ते त्यांच्या घरी बनवलं जातं. चांदीचे मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांच्या घरी. तर एक छोटीशी फॅक्टरी म्हणावी लागेल की त्याच्यातर्फे ते केलं जातं त्यांच्या घरात. मग अशा चांदीच्या वस्तू वगैरे करंडे वगैरे सगळ्या अशा गोष्टी असतात त्यांच्या घरी. तर त्याच्यानंतर तिचा मुलगा बघा गिफ्ट आणली तो त्याला गाडी पाहिजे होती. पण तिला म्हटल्यानंतर फक्त खोलून बघ कशी आवडली का वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आमचं आवडलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग ठरवलं की आता चला निघूयात. मग त्याच्यानंतर परत मी घरी आले. घरी आल्यानंतर तुम्ही हा दिसत असेल हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मी दादांच्या शेकमध्ये ह्या गोष्टी टाकते, पण आत्ता मी थोडे ॲड केलेल्या आहेत दुसऱ्या गोष्टी. आता ती मी तुम्हाला नंतरच पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवेन. त्याच्यामध्ये मी काय काय चालू केलं आहे काय नाही वगैरे, तर त्या गोष्टी पण मी नक्कीच तुम्हाला दाखवेन. आता पुढे गेल्यावर तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये त्या पण दिसतील. तर हा छोटासा व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर हे काम वगैरे माझं सगळं आवरून वगैरे झालं आणि नंतर मग असंच मी थोडं बाहेर म्हणून योगिनीच्या घरी गेले होते. तिथं थोडीशी मस्ती वगैरे घातली. डायरेक्ट तिथं जाऊन तिच्या घरी झोपले कारण मला खूप कंटाळा आलं होतं. पण खूप त्रास देत होती पोरं आणि खूप म्हणजे खूप. मग त्याच्यानंतर तिच्या घरी तिथं जाऊन डायरेक्ट मी झोपले, आराम केला. एक अर्धा पाऊण तास तिच्या घरी मस्त आराम वगैरे केला आणि आराम वगैरे करून मग नंतर घरी आले. घरी आल्यानंतर मग जेवणं वगैरे ह्या गोष्टी झाल्या. दादा पण आले होते. डायरेक्ट मग तो शूट मी किचनचा वगैरे काही शूट केलं नाही. कोणती भाजी केली काय वगैरे ह्या गोष्टी मी नाही करत बसले. डायरेक्ट मी जेवणाचाच व्हिडिओ घेतला आणि त्याच्यानंतर मग किचन वगैरे आवरलं आणि झोपी गेलो. मग हा छोटासा व्हिडिओ आहे पण मी तो शूटमध्ये नाही दाखवला. मग हा व्हिडिओ कसा आहे, आवडला की नाही नक्कीच तुम्ही मला नक्कीच सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, पुढं शेअर करा नक्कीच. कारण की चॅनलची ग्रो पण झाली पाहिजे. त्या पद्धतीने मी तसे व्हिडिओ पण टाकणार आहे. तर मला तुमची पण गरज आहे. तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.